राईट. हॅलो. ची तारीख आहे 25 जुलै 2020. वाजले आता सकाळचेच वाजले ऑलमोस्ट 9-9:30 झाले. आज मी काही गोष्टी सांगतो. ऍक्च्युली इट वॉज अबाउट द टिकटॉक. या म्हणजे आपल्या इंडियामध्ये नाही का टिकटॉक बॅन झालाय. बॅन म्हणजे इन द सेन्स की अवेलेबल नाही आहे, म्हणजे बॅनच म्हणू शकते. बिकॉज ऑफ दिस कोरोना व्हायरस. आणि म्हणजे ऍक्च्युली झालं काय की टिकटॉक हे एक चायनीज ॲप आहे. ऍक्च्युली इट्स अ अमेरिकन ॲप. ओके. याचं नाव होतं म्युझिकली. आणि यांनी मग राईट्स विकत घेतले चायनीज कंपनीने. आणि मग पूर्ण राईट्स विकत घेतल्यानंतर मग सगळं कंट्रोल त्यांच्या हाती आलं. आणि त्यांनी मग नाव चेंज केलं, पूर्ण युजर इंटरफेस चेंज केला. बट जे आयडिया होती म्युझिकलीची, ती आयडिया ही होती की आपण अशी एक ॲप बनवावं ज्याच्यामध्ये सगळे जे लोक आहे ना ते आपापले व्हिडिओ शेअर करेल, कोणते पण व्हिडिओ. काही कॉपीराईट नाही, काही नाही. आणि कोणते सॉन्ग चूज करा आणि तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी त्या व्हिडिओमध्ये दाखवा. व्हिडिओ मोबाईलने शूट व्हायचे मोस्ट ऑफ द. सो बेसिकली खूप साऱ्या लोकांनी याचा वापर केला आणि याचा रिस्पॉन्स पण खूप चांगला भेटला. जे लोक व्हिडिओ बनवायचे त्यांना पॉप्युलॅरिटी तर भेटलीच ऑलमोस्ट. बट जे लोक व्हिडिओ नाही बनवायचे, ते जस्ट लाईक टिकटॉक फक्त बघण्यासाठी हे करायचे, ते पण खूप जास्त लवकर एंटरटेन होऊन जात होते. यस, जेन्युअनली मी पण एक्सपिरियन्स घेतलाय. म्हणजे अशी कोणतीच ॲप नाही आहे जेणेकरून तुम्ही असे जस्ट लाईक 2 किंवा 3 मिनिटांमध्ये तुम्ही असं एंटरटेन होऊन जात ज्यांना तुम्ही एकदम गम जाल की हा चलो यार बोर हो गया, रख देते इसको. तर टिकटॉक ही अशी ॲप नव्हती. इट वॉज लाईक तुम्हाला ऍडिक्ट करून टाकत होती. या म्हणजे जस्ट तुम्ही टिकटॉक म्हणजे यस, जसं तुम्ही मोबाईल सुरू केला आणि टिकटॉक ऑन केलं आणि त्यानंतर मिलियन्स ऑफ पीपल्स आहे जे आपले व्हिडिओज पोस्ट करतात. ओके. तर त्या लोकांचे सगळ्यांचे व्हिडिओज बघणं आता म्हणजे जस्ट लाईक आपल्याला पॉसिबल तर होत नाही. बट समजा जर आपले सिलेक्टेड लोक म्हणजे सिलेक्टेड क्रायटेरिया समजा जर सेट केला असेल, म्हणजे जस्ट लाईक आपण टिकटॉकवर कोणते व्हिडिओ लाईक करतो, कोणते व्हिडिओ नाही लाईक करतो, याचा एक प्रेफरन्स एक टिकटॉक युजर गाईड म्हणून सेट केलं जाते. म्हणजे या व्यक्तीला या कॅटेगरीचे लोकांसोबत अशा प्रकारचे व्हिडिओज आवडते, तर त्या व्यक्तीला तेच व्हिडिओ दाखवतात. म्हणजे जेणेकरून काय होते की त्याचा इंटरेस्ट म्हणजे जो युजर तो बघून राहिला आहे त्या युजरचा इंटरेस्ट कंटिन्यू राहील. ओके. आणि तो बोर नाही होणार. ओके. सो युजली मोस्ट ऑफ द सिच्युएशन मध्ये म्हणजे गुगल किंवा फेसबुक किंवा युट्यूब वगैरे हेच अल्गोरिदम वापरतात की जो प्रेफरन्स आहे म्हणजे एक व्यक्तीचा इंटरेस्ट कोणता आहे, तो कोणत्या प्रकारचे व्हिडिओज इंटरनेटवर सर्च करतो, तर तशा प्रकारचे रेकमेंडेशन फेसबुक किंवा युट्यूब वगैरे या सर्व गोष्टी करतात. बट टिकटॉकवर याचा इफेक्ट जास्त असतो. कारण काय की युट्यूबवर व्हिडिओ इट वॉज गुड, ओके. बट समजा जर आपण युट्यूबवर आपण व्हिडिओ बघितला आणि युट्यूबवर व्हिडिओ हार्डली किती असतात, 1 किंवा 2 मिनिट 3 मिनिटाच्या व्हिडिओज वगैरे, जास्त पण असतात ऑलमोस्ट, काही काही तर घंट्याचे असतात. बट कसं आहे की रेकमेंडेशन देतात. म्हणजे आपण युट्यूबवर हार्डली किती व्हिडिओ पाहू शकतो मॅक्सिमम. ओके. मॅक्सिमम ऍटलिस्ट तरी 5 किंवा 6. ओके. खूपच जास्त हे झालं असेल तर आपण जास्त पाहून घेतो. या जर एखादी आपल्याला सिरीज वगैरे भेटली असेल तर आपण पूर्ण सिरीज पाहून घेतो. या बट टिकटॉकवर युजली जो व्हिडिओची रेंज आहे ते जस्ट लाईक 30 सेकंड्स, म्हणजे 30 सेकंडच्या वरती तुम्ही व्हिडिओ बनवू शकत नाही. ओके. आणि 30 सेकंड मध्ये नाही का तुम्हाला एक प्रकार एंटरटेन करायचा. समज जर तो 30 सेकंड मध्ये तो क्वालिफाय होत आहे की युजरला तो एंटरटेन करत आहे, म्हणजे जो युजर तो व्हिडिओ अपलोड करत आहे
तो व्हिडिओ जो बघणार आहे तो 30 सेकंड मध्ये एंटरटेन झाला तर तो पूर्ण व्हिडिओ बघेल, नाही झाला तर तो स्वाईप अप करेल आणि दुसरा व्हिडिओ बघेल. सो इट जस्ट लाईक जो युजर आहे त्याचा टाइम बहुतच वाचेल. इट वॉज टू मच. यस. आणि त्यानंतर काय होईल की त्याला जो म्हणजे ज्या युजर जो बघून राहिलाय त्याला जे आवडते तेच व्हिडिओ तो पाहिजे. ओके. आणि त्यासाठी त्याला खूप काही कठीण करायचं नाही. जस्ट लाईक त्याला फक्त स्वाईप अप करायचं आहे. युट्यूबमध्ये तरी असं पहिले छोटी करा स्क्रीन, त्यानंतर रेकमेंडेशन बघा, त्यानंतर क्लिक करा आणि त्यानंतर मग तो व्हिडिओ येईल. सो टिकटॉकवर वॉज काइंड ऑफ गुड. बहुत ही जबरदस्त फॅक्टर होतं युजली. टिकटॉकचे मी थोडेसे काही ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस मी थोडेसे इथे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर सांगतो की टिकटॉक गरजेचं आहे का नाही आहे आणि इंडियामध्ये बॅन केलं हे अति जास्त इम्पॉर्टंट होतं की नाही होतं आपण हे समजून घेऊ. ओके. मी प्रॅक्टिकली म्हणजे जेवढं काही असं सांगण्याचा जो प्रयत्न करतोय तो मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार आणि मला जो अनुभव आला आणि आसपास अराउंड याच्याबद्दल काय होऊन राहिलं आहे या गोष्टीचा लिटिल बिट म्हणजे जेवढी पढाई मी केली आहे त्या उद्देशातून मी या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. ऑब्व्हियसली मी एक एक्सपर्ट नाही आहे तर मी याच्यावर ओपिनियन नाही देऊ शकत की दिस इज राईट ऑर दिस इज रॉंग. या हा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. मी त्या गोष्टीकडे कशाप्रमाणे बघतो. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल पहिले आपण घेऊ डिसएडव्हान्टेज. टिकटॉकचे डिसएडव्हान्टेज काय होते. ओके. फर्स्ट ऑफ ऑल डिसएडव्हान्टेज म्हणजे पहिला डिसएडव्हान्टेज हा आहे की टिकटॉक ही जे ऍप आहे ही चायनीज ऍप आहे. ओके. आणि म्हणजे युजली अमेरिकन ऍप आहे बट ते राईट्स विकत घेतल्यानंतर ते कम्प्लिटली चायनाची झाली. सो दॅट इज अ चायनीज ऍप. ओके. आणि चायनीज ऍप असल्यामुळे डिसएडव्हान्टेज कसा आहे, चायनीज ऍप असल्यामुळे डिसएडव्हान्टेज असा आहे की युजरची जी प्रोफाईल असते ती सिक्युअर्ड नसते. म्हणजे काय आहे की चायनामध्ये कसं आहे, नाही फेसबुक आहे, नाही युट्यूब आहे, गुगलचे कोणतेच प्रॉडक्ट तिथे आहे नाही चायनामध्ये युजली. दुसरी गोष्ट अशी आहे की चायना नाही का आपली जे म्हणजे युजरचे जे कंट्रोल्स आहे तो नेहमी स्वतःकडे घेतो. म्हणजे की कसं आहे की प्रोफाईल सिक्युअर राहत नाही. म्हणजे कसं आहे आपण फेसबुकवर आपण टाकतो की मला हे आवडते, मला फिल्म मेकिंग आवडते, मला सिंगिंग आवडते, मला लिसनिंग म्युझिक आवडते, मला जस्टिन बिबर आवडते. तर हे झाला माझा डेटा. ओके. तर हा डेटा बहुत जास्त व्हॅल्युएबल आहे. आता हा डेटा व्हॅल्युएबल का आहे, इट इज लाईक मानून घे की मला फिल्म मेकिंग आवडते. ओके. ऑब्व्हियसली मी फेसबुकची गोष्ट करतोय का, तर मला फिल्म मेकिंग आवडते आणि हे मी नाही का फेसबुकवर असं लिस्टेड केलं आहे की मला या गोष्टी आवडते, याच्यापैकी फिल्म मेकिंग आहे. ओके. आता फेसबुकवर कसं झालं की एखाद्या कंपनी आहे, एखादी कोणतंही प्रोडक्शन हाऊस आहे किंवा एखादी फिल्म स्कूल आहे, त्यांना ऍडव्हर्टाईज टाकायची आहे. तर त्यांनी फेसबुकवर त्यांची ऍडव्हर्टाईज टाकली. आता ती फिल्म स्कूल आहे ती दिल्ली नोएडामध्ये आहे. ओके. मी इथे वर्धा महाराष्ट्रामध्ये आहे. ओके. तर आता कसं आहे की फेसबुक आयडेंटिफाय करते की कोणकोणत्या म्हणजे फेसबुकचे असे कोणकोणते युजर्स आहे यांना फिल्म मेकिंग आवडते. ओके. तर असा तो एक चार्ट बनवतो. ओके. म्हणजे याच्या त्या चार्ट पैकी करीब 10 लाख असे लोक आहेत ज्यांना फिल्म मेकिंग आवडते. तर ते नाही का जो फिल्म मेकिंगची जी ऍड आहे ती ऍड नाही का सगळ्या लोकांना ऑल ओव्हर स्प्रेड करत नाही. ऑब्व्हियसली ते अशाच लोकांना स्प्रेड करते ज्या लोकांना फिल्म मेकिंग मध्ये इंटरेस्ट आहे, जस्ट लाईक माझ्यासारख्या लोकांना. सो इट जस्ट लाईक जेव्हा पण मी फेसबुक ओपन करेन तर मला ती ऍडव्हर्टाईज दिसेल की हे एक फिल्म मेकिंग स्कूल आहे जे दिल्ली नोएडामध्ये आहे. आता हे ऍडव्हर्टाईज केल्यानंतर फायदा का होईल की मला माहित पडेल की दिल्लीमध्ये या नावाची एक कोणतरी फिल्म स्कूल आहे. ऑब्व्हियसली आता हे नाव नाही का म्हणजे जस्ट लाईक मानून घे की दिल्ली फिल्म स्कूल. ओके. मी एक जस्ट लाईक एक सिम्पलचं नाव घेऊन दिल्ली फिल्म स्कूल. तर हे नाही का माझ्या डोक्यामध्ये आलं, शिरलं, जेणेकरून मी काहीच केलं नाही. आधी दिल्ली फिल्म स्कूल बद्दल ते ऍडव्हर्टाईज बघितली, ना लाईक केलं, ना कमेंट केलं, कुछ भी नाही केलं. जस्ट लाईक स्क्रोल अप केलं आणि दॅट्स इट. ओके. समोर गेलो मी. ओके. बट ते जे नाव आहे ते नाव माझ्या डोक्यात गेलं. ओके.
आता ते जे नाव आहे ते माझ्या डोक्यात गेलं ना, तर नेक्स्ट टाइम जेव्हा पण केव्हा मी नाही का ते नाव कुठे ना कुठेतरी ऐकीन किंवा कुठे ना कुठेतरी बघीन, तेव्हा मला रिअलाइज होईल की हा, ये मैंने कहीं तो देखा है. आता याच्यामुळे काय होते की याच्यामुळे असं एक फॅक्टर क्रिएट होतो की जेणेकरून नाही का त्याची पॉप्युलॅरिटी वाढते. या म्हणजे नाही का एखादी गोष्ट तुमच्या कानावर 10 वेळा जरी टाकल्या गेली तर ते नाव तुमच्या डोक्यात एकदम फिट होऊन जाते. या जरी तुम्ही त्याला काहीच केलं नाही, नथिंग एल्स कुछ भी नाही केला. मी मगाशी म्हणलो होते एखादी फिल्म स्कूल आहे, जे फिल्म स्कूल नाही का तुमच्यासमोर 10 वेळा येऊन राहिलं, फेसबुकवर येऊन राहिलं आहे, त्यानंतर युट्यूबवर येऊन राहिलं आहे, त्यानंतर समथिंग कोणत्या अशा प्लॅटफॉर्मवर येऊन राहिलं आहे. तुम्ही असं बघितलं, काही लाईक शेअर काहीच नाही केलं, जस्ट लाईक फक्त बघितलं, स्क्रॉल अप केलं, समोर गेलो, तर हे कसं हे नाव तुमच्या डोक्यात येऊन जाईल. आता कसं आहे की समजा कोण ना कोणीतरी मला विचारलं की अरे यार एखादी फिल्म स्कूल सांग जे थोडी चांगली आहे बा, तर माझ्या डोक्यात कोणती फिल्म स्कूल राहील, जे फिल्म स्कूल माझ्या डोक्यामध्ये फेसबुक किंवा युट्यूबनी मला टाकण्यात आला आहे बा, तर हे फिल्म स्कूल माझ्या डोक्यात राहील. मी दुसऱ्या व्यक्तीला फटाके सांगेल, जो व्यक्ती फिल्म स्कूलशी काहीच रिलेट करत नाही त्याला मी म्हणेल अरे दिल्लीमध्ये ते नोएडामध्ये एक फिल्म स्कूल आहे, दिल्ली फिल्म स्कूल, तू तिथे जा, तिथे बहुत जबरदस्त आहे. या तर मग झालं ना, एक प्रकारे त्या फिल्म स्कूलची पॉप्युलॅरिटी पण झाली आणि ऑल्दो त्या फिल्म स्कूलला एक प्रकारे एक रिक्रुटमेंट पण भेटला. तो व्यक्ती दिल्लीला जाईल, दिल्लीला गेल्यावर मग त्या फिल्म स्कूलचा शोध घेईल आणि शोध घेतल्यानंतर तिथे ऍडमिशन घेईल. सो दॅट इज द एक प्रकारे एक अशा प्रमाणे चेन चालत राहते. यस, तर मी काय म्हणत होतो, मी टिकटॉक बद्दल म्हणत होतो. टिकटॉक पण अशाच प्रमाणे गोष्टी होत होता, बट माझा उद्देश हा आहे की फेसबुक किंवा युट्यूब यांचे जे प्रोफाईल्स असतात, म्हणजे युजर प्रोफाईल्स, म्हणजे युजरचा जो एक डेटा चार्ट असतो, म्हणजे युजरला कोणकोणत्या गोष्टी आवडतात. ओके, तर हा जो डेटा आहे हा कॉन्फिडेन्शियल असतो. म्हणजे हा जो डेटा हा एकदम माझ्यापाशी राहील. ओके, म्हणजे आय कॅन डाउनलोड माय इंटरेस्ट, माय डेटा, पूर्ण डेटा मी फेसबुकवरून किंवा युट्यूब किंवा गुगलवरून डाउनलोड करू शकतो. ओके, नाही तर फेसबुकला माहित राहील. ओके, माझ्या आणि फेसबुकच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणालाच माहित नाही राहणार की मला कोणती गोष्ट आवडते, कोणती गोष्ट नाही आवडत. कारण कंपनीची एक पॉलिसी असते, म्हणजे जस्ट लाईक कंपनी कोणत्या गोष्टी गव्हर्नमेंटला शेअर करेल. ओके, तर जस्ट लाईक काही काही गोष्टी सिक्युअर्ड असतात, त्यामुळे नाही का ते युजरची प्रोफाईल म्हणजे फेसबुक किंवा युट्यूब हे नाही का गव्हर्नमेंटला सिक्युअर करत नाही. ऍक्च्युली कंपनी हे अमेरिकन ऍप आहे, तर युजली अमेरिकन पाशी सगळा डेटा आहे असं म्हणू शकतो आपण. ऑफकोर्स डेफिनेटली, बट कसं आहे की फेसबुक किंवा गुगलची अशी पॉलिसी आहे का तो युजरचा डेटा कोणत्याही गव्हर्नमेंटला देत नाही. ओके, आता याच्यामध्ये मी एक सांगतो, समजा जर मी माझा डेटा गव्हर्नमेंटला दिला तर याच्यामुळे प्रॉब्लेम का होईल. याच्यामुळे प्रॉब्लेम असा होईल की आता गव्हर्नमेंट इंटरफिअर करेल. आतापर्यंत कसं एखादी प्रायव्हेट हे जे कंपनीज आहे किंवा फेसबुक किंवा युट्यूब हे अशा प्रकार होते, बट गव्हर्नमेंटकडे समजा जर माझा एकदा पर्सनल किंवा इंटरेस्टवाला डेटा समजा जर गेला तर समहाऊ तो काही ना काहीतरी डिफरंट करू शकते. यस, कारण गव्हर्नमेंट इज नॉट, गव्हर्नमेंट म्हणलं तर एक वेगळी बॉडी असते, त्याच्यामध्ये खूप सारे सेक्टर असते आणि त्याच्यामध्ये ते लोक तुमच्या डेटाला काही पण करू शकतात. मानून घे आता तू एक नॉर्मल व्यक्ती आहे, तर नॉर्मल व्यक्तीचा डेटा फारसा व्हॅल्युएबल नसतो, पण मानून घे मी एक सेलिब्रिटी आहे, जस्ट लाईक एखादी शाहरुख खान आहे, तर शाहरुख खानचा डेटा इज मच मोर व्हॅल्युएबल. या तो डेटा आयदर फेसबुक पाशी असणं गरजेचं आहे, नाहीतर गुगल पाशी किंवा शाहरुख खान पाशी. यस, बट तो डेटा गव्हर्नमेंट पाशी नसला पाहिजे. बाय, कारण मानून घे मी एक सेलिब्रिटी आहे आणि मी जस्ट लाईक एक शाहरुख खान आहे आणि माझं मन झालंय की मला पॉर्न मूवी बघायची आहे. सो व्हॉट वुड आय डू की मी गुगलवर नाही गेलो, मी क्रोमवर गेलो. क्रोम इट्स लाईक अ गुगलचीच आहे आणि त्याच्यामध्ये मी एखादी पॉर्न साईट्स ओपन केली, त्यानंतर बघितलं. ओके, बघितलं, त्यानंतर फील्स गुड बंद करून टाकलं. ओके, आता काय झालं आहे की हा जो डेटा आहे ना, हा डेटा कोणापाशी गेला, हा गुगल पाशी गेला. की शाहरुख खान जो एवढा मोठा सेलिब्रिटी आहे त्यांनी या साईटवरून हे पॉर्न मूवी बघितलं. ओके, हे फक्त गुगलला माहित आहे. बट समज जर याचा ऍक्सेस गव्हर्नमेंटला असताना तर काय होईल की गव्हर्नमेंटला माहित पडेल की शाहरुख खानने पॉर्न मूवी बघितलाय. तर समज जर गव्हर्नमेंटला माहित पडलं तर कसं होईल की गव्हर्नमेंटकडून मग तिथे डेटा लीक होऊन जातात, इझिली लीक होऊन जातात. कारण गव्हर्नमेंटमध्ये काही एकदम हे नसते, काही बॅरियर नसते, इझिली आरामात लीक होऊन जाते त्या सगळ्या गोष्टी.
तर समजा जर तिथे डेटा लीक झाला, त्यानंतर मीडियामध्ये हे समजा गोष्ट निघाली की शाहरुख खाननी पॉर्न मूवी बघितला, तर इट वॉज त्यांच्या शाहरुख खानच्या पॉप्युलॅरिटीवर फरक पडेल, यास त्यांना नुकसान होईल या गोष्टीपासून, जे की त्यांनी जस्ट हार्डली सॅटिस्फॅक्शनसाठी या साऱ्या गोष्टी केल्या. बट कसं आहे की समजा जर एखाद्या मीडिया थ्रू असं माहीत पडलं की शाहरुख खानने पॉर्न मूवी बघितलाय बिकॉज ऑफ दिस गव्हर्नमेंटच्या अंडर त्या साऱ्या ऍप्स आणि डेटा युजरचा कंट्रोल होता, तर इट वॉज क्वाईट डिफिकल्ट. येस, तर खूप कठीण होऊन जाते अशा पद्धतीने म्हणजे या गोष्टी मॅनेज करायच्या वेळेस. ओके, सो टिकटॉक बद्दल असं म्हणायचं आहे की टिकटॉक कसं आहे, चायनीज जे गव्हर्नमेंट आहे ते कंट्रोल करते. येस, म्हणजे समजा टिकटॉक एखादी फेमस सेलिब्रिटी समजा यूज करत असेल आणि त्याने समजा असं काही टिकटॉक बनवलं ज्याच्यामध्ये खूप हेटफुल कमेंट आहे अगेन्स्ट चायनीज. ओके, आणि त्याला तो व्हिडिओ मेसेज आहे ना, तो व्हिडिओ मेसेज समजा जर मला शेअर करायचा आहे किंवा त्याने तो शेअर जरी केला, तर अशा वेळेस काय होते की चायनीज गव्हर्नमेंट आहे ना ते अंडरस्टँड करतात, ते ठरवतात हा नाही या व्यक्तीने आपल्या कंट्रीबद्दल वाईट बोलला आहे, तर आपण या व्यक्तीचा व्हिडिओ समोर फॉरवर्ड नाही करू आणि समहाऊ याचा अकाउंट ब्लॉक करून टाकू. तर हे गव्हर्नमेंट डिसाईड करते बरं. या म्हणजे टिकटॉकची कंपनी ते तर आहे, त्यांना त्यांचं प्रोटोकॉल फॉलो करावं लागते का, त्यांना म्हणजे युजरने जे म्हणलं की मला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ शेअर होईल. बट समजा जर यांच्या ऑथॉरिटीनुसार, कोणाच्या गव्हर्नमेंटच्या ऑथॉरिटीनुसार म्हणजे चायनीज गव्हर्नमेंटच्या ऑथॉरिटीनुसार डिसाईड होईल की या व्यक्तीला अशा प्रकारचे हेटफुल कमेंट समजा जर याला शेअर करायचं असेल तर आपण त्याला शेअर नाही करू, गव्हर्नमेंट इंटरफिअर करेल या कंपनीवर की नाही तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही शेअर नका करू. ओके, तर यामुळे काय होते की गव्हर्नमेंटचा एक डायरेक्ट एक कंट्रोल राहतो अशा कंपनीवर, जे टिकटॉक सारखी कंपनी आहे जी चायनीज कंपनी आहे. ओके, सो हा झाला एक पहिला डिसएडव्हान्टेज जो की एक गव्हर्नमेंटची कंट्रोल असतो. कोणतीच अशी सोशल प्लॅटफॉर्म घे ज्याचा गव्हर्नमेंटचा कंट्रोल नाही आहे, कारण कसं आहे की युजरची प्रोफाईल हे खूप इम्पॉर्टंट असते आणि त्याला सेव्ह करणं आणि त्याला कॉन्फिडेन्शियल ठेवणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट असते सगळ्याच कंपनीसाठी, डेफिनेटली. येस, बट कसं आहे की चायनीज किंवा हे टिकटॉक ऍप आहे ना, ही टिकटॉक ऍप आहे हे चायनीज ऑथॉरिटीच्या कंट्रोलमध्ये असतात, त्यामुळे ते नाही का प्रत्येक डिसिजन सेट करतात की आपल्याला हे जो व्हिडिओ आहे किंवा हे जे पोस्ट आहे हे पोस्ट कोणत्या चायनीज कल्चर किंवा चायनीज ऑथॉरिटी किंवा चायनीज पॉलिटिक्स किंवा चायनाच्या विरोधात नाही आहे बा, या उद्देशाने ते डिसाईड करतात आणि त्यानंतर समोर टाकतात. आता हा जो सब्जेक्ट झाला हा फक्त चायनीजच्या रिलेटेड, म्हणजे फक्त त्यांच्या ऑथॉरिटीला. काही असे सब्जेक्ट असतात जे काफी कॉन्फिडेन्शियल असतात, म्हणजे मानून घे की एखादी व्हिडिओ आहे जो जस्ट लाईक एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर रेप करते, म्हणजे आपण युजरला असं काही म्हणू शकत नाही, व्हेरियस काइंड ऑफ युजर असतात, ते त्यांच्यापाशी स्मार्टफोन आहे तर ते काही पण रेकॉर्ड करू शकतात. तर असाच एक युजर आहे, त्यांनी नाही का जस्ट लाईक असं काही रेकॉर्ड केलं जे अश्लील आहे, आणि जर अश्लील आहे तर ऑब्व्हियसली कसं आहे की त्याच्यावरही पण ऑब्व्हियसली अश्लील गोष्ट तर शेअर व्हायला तर नाही पाहिजे ना ऑब्व्हियसली. बट समजा जर त्याच्यामध्ये एखादी कोणाचा हिस्सेदारी असेल किंवा एखादी म्हणजे जर पॉलिटिक्स वगैरे खेळायचं असेल ना, तर त्या दृष्टिकोनातून नाही का गव्हर्नमेंटचा खूप जास्त कंट्रोल असला ना ऍपवर, तर गव्हर्नमेंट खूप कंट्रोल करू शकते प्रत्येक गोष्टीवर आणि प्रत्येक युजरवर, आणि त्यानंतर प्रत्येक युजरचा इंटरेस्ट आहे, म्हणजे एक प्रकारे प्रॉपर अल्गोरिदम असते आणि प्रत्येक युजरला कंट्रोल ठेवणं, त्यांना मॅनेज करणं. समजा जर आपल्याला कोणा कंट्रोलचा इन्फ्लुएन्स चेंज करायचा असेल तर म्हणजे जस्ट लाईक समजा जर इलेक्शन येऊन राहिले आहे आणि समजा जर इलेक्शन होत असेल तर कसं आहे की गव्हर्नमेंटचा खूप जास्त इम्पॉर्टंट असतो की आपण जे युजर्स आहे म्हणजे मोस्ट ऑफ द युजर्सला आपण कॉन्टॅक्टमध्ये राहावं. तर या दृष्टिकोनातून नाही का काय करतात की ते फेसबुक किंवा गुगलला असे म्हणतात की तुम्ही युजरची प्रोफाईल द्या आमच्याकडे, बट दे आर ऑलवेज डिनाय, कारण त्यांची पॉलिसीच नसते. ते युजरची प्रोफाईल कधीच कोणत्या गव्हर्नमेंट किंवा कोणत्याच प्रायव्हेट सेक्टरमध्ये अशीच देत नाहीत, दोज आर कॉन्फिडेन्शियल. येस, बट समजा जर चायनीज किंवा टिकटॉक ऍपमध्ये काय आहे
की याच्यामध्ये कॉन्फिडेन्शियल नसते, गव्हर्नमेंट इंटरफिअर करू शकते. आणि समजा जर गव्हर्नमेंटमध्ये समजा एखादी इलेक्शन असेल आणि समजा जर त्यांना एखादी पॉलिटिक्स आहे, जस्ट लाईक शी जिनपिंग यांना समजा जर समोरच्या इलेक्शनमध्ये उभं व्हायचं आहे आणि त्यांना समोर निवडायचं आहे, तर त्यांचे जे छवी आहे ना, म्हणजे त्यांनी आतापर्यंत जेवढं काही काम केलं, चांगले वाईट जे काही काम केले, बट युजली जे चांगले काम केले आहे ना, तेच काम नाही का ते टिकटॉकवर दाखवतात आणि सगळ्या युजरला दाखवतात. यस, जेणेकरून काय होते की त्यांच्या नाही का युजर्समध्ये नाही का एक प्रकारे इन्फ्लुएन्स क्रिएट होते का हाँ चलो ने ये काम किया, वो काम किया, ये काम किया, उसने इतना अच्छा काम किया. त्याच्यामध्ये वाईट काम तर नाही दाखवेल ना ऑब्व्हियसली, कारण ते गव्हर्नमेंटचं आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की एक प्रकारे युजरला इन्फ्लुएन्स करतात आणि इन्फ्लुएन्स केल्यानंतर काय होते की आपण जे वोट करतो, वोट केल्यावर लक्षात येते यार नाही यार आपण शी जिनपिंगला वोट करू या दुसऱ्या व्यक्तीला वोट करू, नाही यार शी जिनपिंगला वोट करू कारण त्यांनी हे प्रकारचं काम केलं. आता हे आपल्याला माहित कसं काय पडलं, बिकॉज ऑफ दॅट की मी टिकटॉक बघितलं आणि त्यानंतर त्यांनी जे व्हिडिओज आहे ते व्हिडिओ बघितले आणि मी इन्फ्लुएन्स झालो. इन्फ्लुएन्स झाल्यानंतर मग मी ते बटन दाबलं आणि त्यांना वोट चाललं गेलं. सो अशा प्रमाणे इन्फ्लुएन्स पण क्रिएट होऊ शकते. गव्हर्नमेंट समजा जर इंटरॅक्ट झाली, कोणत्या युजरच्या प्रोफाईलला समजा जर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला ना, तर गव्हर्नमेंट खूप काही गोष्टी मॅनेज करू शकते. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला वाटते की आपला डेटा काही फारसा इम्पॉर्टंट नाही आहे, म्हणजे आपल्याला काय आवडते काय नाही, बट युअर डेटा इज रिअली इम्पॉर्टंट. यस, कारण कसं आहे की खूप सारे लोक अंडरस्टँड करतात तुम्हाला आणि अंडरस्टँड केल्यानंतर नाही का तुमच्या समोर येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला तुम्ही कशाप्रमाणे फेस करता आणि समजा तुमचं डिसिजन मध्ये इन्फ्लुएन्स आणण्याचा पण प्रयत्न करतात. सो टिकटॉकमध्ये या साऱ्या गोष्टी आहे, म्हणजे चायनीज अथॉरिटी किंवा चायनीज गव्हर्नमेंटचा एक प्रकारे इम्पॅक्ट आहे. आता कसं आहे की हा पहिला डिसएडव्हान्टेज का गव्हर्नमेंटची हे असते. दुसरा टिकटॉक ऍपचा डिसएडव्हान्टेज असा आहे की इट वॉज ऍडिक्टेड. या इट वॉज डेफिनेटली ऍडिक्टेड. आणि युजली मला असं वाटतं हा डिसएडव्हान्टेज नाही आहे, बट काही काही युजर्ससाठी डिसएडव्हान्टेज असू शकतो. कारण कसं आहे की जसं तुम्ही टिकटॉक ओपन केलं आणि ओपन केल्यानंतर नाही का तुम्ही यू कॅन नॉट म्हणजे तुम्ही सोडूच शकत नाही, डेफिनेटली नॉट. यस, कारण कसं आहे की तुम्हाला तो एक प्रकारे असं अट्रॅक्ट करून ठेवते आणि एव्हरी टाइम नाही का तो असा टिकटॉक नाही का तुमच्या असं डोक्यामध्ये जाते आणि तुम्ही एक एक दोन दोन घंटे जस्ट टिकटॉकच करत राहता आणि तुम्ही फील्स गुड. या इट जस्ट लाईक तुम्हाला खूप चांगलं वाटलं ना तुम्ही सोडतच नाही. सो इट वॉज कम्प्लिटली ऍडिक्टेड. या आता खूप सारे असे ऍप्स आहे मला ते ऍडिक्टेड आहे, बट कसं आहे की टिकटॉक वॉज टू मच. कारण फेसबुक किंवा युट्यूब जरी म्हणलं ना तरी एक पर्टिक्युलर वेळेवर नंतर आपण असं होऊन जातो की हा राहू दे यार बंद कर दे इसको. बट टिकटॉक इज नॉट. टिकटॉक इज अ व्हेरी ऍडिक्टेड ऍप, बहुत जास्त. तिसरी गोष्ट डिसएडव्हान्टेज असं आहे की बस हेच दोन डिसएडव्हान्टेजेस आहेत. या पहिलं डिसएडव्हान्टेज हे आहे, दुसरं डिसएडव्हान्टेज आहे. बाकी पण डिसएडव्हान्टेज आहे म्हणा, जस्ट लाईक आपण व्हिडिओ पोर्ट्रेटमध्ये शूट करतो, बट समजा जर तो याच्यामध्ये लँडस्केपमध्ये दाखवायचा असेल तर दाखवू शकत नाही. 30 सेकंड्सचा हे आहे, त्यानंतर कॉपीराईटचा क्लेम लागत नाही वगैरे. सो खूप साऱ्या अशा गोष्टी आहे. ऑब्व्हियसली कॉपीराईटचा क्लेम सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण कसं आहे की खूप सारे जण जे नवीन नवीन सॉंग्स आहे ते गाणं नाही का युजली सगळे लोक टिकटॉकवरच ऐकतात इन्स्टेड ऑफ फेसबुक किंवा युट्यूबवर. या व्हाय, कारण टिकटॉकवर कसं 30 सेकंडचं असते, युजर खूप जास्त बोर होत नाही, त्यामुळे नाही का ते गाणं त्यांच्या डोक्यात चाललं जाते आणि त्यानंतर त्यांना ते आवडते. आणि त्याच्यामध्ये जो कोणी युजर आहे तो युजरनी म्हणजे जो कोणी बनवणार म्हणजे जो व्हिडिओ बनवणार आहे त्याला पण काही कॉपीराईटचा क्लेम लागत नाही आणि काम सरळ चालू राहते. सो ऑल दीज थिंग्स हॅपन. यस, याच्यामध्ये असं काही फारसं काही असं हे नाही आहे, कारण कसं आहे की त्यांची पॉलिसीज आहे ते नाही का कोणत्याही गाण्याला किंवा कोणत्याही असं सॉन्ग आहे तुम्ही कोणतेही सॉन्ग उचलून टाका बरं, काही याच्यामध्ये कोणताच कॉपीराईटचा क्लेम येणार नाही. तुम्ही कोणतेही गाणं घ्या आणि कोणतेही गाणं घेऊन तुम्ही स्वतःचा व्हिडिओ बनवा आणि तुम्ही पोस्ट करा, बट अनलेस तुम्ही तो पोस्ट तुम्ही फक्त टिकटॉकवरच करा तर त्याच्यावर कॉपीराईटचा क्लेम येणार नाही. समजा तो व्हिडिओ तुम्ही समजा जर इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा युट्यूबवर टाकला तर त्याच्यावर कॉपीराईटचा क्लेम येऊ शकते. सो हा एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये, डिसएडव्हान्टेज आहे. येस, डिसएडव्हान्टेज म्हणजे कोणता आहे की त्याच्यामध्ये जस्ट लाईक जो तुम्ही व्हिडिओ बनवलाय तो तुम्ही टिकटॉकवरच टाका. तुम्ही असं नाही तुम्ही इंस्टाग्रामवर टाकू शकता, असं काही हे नाही, बट समजा त्याच्यामध्ये कॉपीराईटचे कोणतेही कंटेंट नसेल ना
तर तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक किंवा युट्यूबवर टाकू शकता. नो नीड. ओके. अजून त्याच्यामध्ये असं एक फॅक्टर जो मला थोडासा असा वाटला की थोडासा एक हे आहे, डिसएडव्हान्टेज आहे, तो आहे तो एक नाही टिकटॉकवर एक वॉटरमार्क आहे. तो वॉटरमार्क याने जो व्हिडिओ पाहतो ना, व्हिडिओ पाहायच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये नाही का एक टिकटॉक लिहून राहते, त्याच्या खाली युजर आणि युजरचं नाव लिहून राहते. याला म्हणते वॉटरमार्क. आणि हे डिफॉल्टमध्ये येते. यामध्ये तुम्ही कोणताही व्हिडिओ बनवा ना, आणि कितीही चांगला कितीही वाईट कसाही व्हिडिओ बनवा, ओके, पण तो व्हिडिओच्या याच्यामध्ये नाही का जसा तुम्ही टिकटॉकवर तुम्ही तो पब्लिश केला, तर तसंही पब्लिश केल्यानंतरच नाही का तुमच्या व्हिडिओच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ते वॉटरमार्क येऊन जाते. आता हे वॉटरमार्कचा फारसा मिनिंग काय आहे नाही युजली. म्हणजे कसं आहे की इट जस्ट लाईक तुम्ही ते वॉटरमार्क आहे तुमच्या व्हिडिओमध्ये, दॅट इज ओके. बट समजा जर तुम्ही तो व्हिडिओज तुम्ही समजा जर कोणत्याही प्रोफाईलमध्ये किंवा कोणत्या व्हॉट्सॲप किंवा फेसबुक किंवा युट्यूबवर समजा टाकत आहात ना, तर ते फील होत आहे की तो व्हिडिओ आहे ना तो टिकटॉकवर बनवलेला आहे. आता जो टिकटॉकवर बनवलेला आहे त्याचा वॉटरमार्क दिसून राहिला आहे. त्यामुळे काय होते, इन द एंड एक सायलेन्स पब्लिसिटी होऊन जाते. म्हणजे कसं आहे की जो बघणारा जो व्ह्युअर आहे तो म्हणजे बघणारा जो व्ह्युअर आहे तो व्हिडिओ तर पाहून राहिला आहे, पण त्याला कोपऱ्यामध्ये टिकटॉकचा एक छोटासा लोगो पण दिसून राहिला आहे. तर त्याच्या डोक्यामध्ये पुन्हा टिकटॉकची घंटी वाजते का हा हे व्हिडिओ टिकटॉक पे आहे. इव्हन युजरची प्रोफाईल पण नाव येते. तर मग समजा आपल्याला एखादी व्हिडिओ दिसला, अरे यार ही मुलगी चांगली दिसून राहिली, हो ओके, ही मुलगी चांगली दिसून राहिली आणि मला आता या मुलीचे अजून व्हिडिओ पाहायचे आहेत. आता मी काय करू, तर आता मला टिकटॉकवर जावं लागेल. तर आय वेंट टू टिकटॉक. मग त्यानंतर मला त्या युजरचं नेम, हो साक्षी शिंदे, आय वेंट टू देट, मला भेटली साक्षी शिंदे, मग पुन्हा पाहिलं. तर याच्यामुळे काय होते की याच्यामुळे एक प्रकारे इन्फ्लुएन्स क्रिएट होतो. आपण नाही का युजरची एक प्रकारे इन्फ्लुएन्स करून म्हणजे एक प्रकारे काय होते की अनइंटेन्शनली नाही का त्या वॉटरमार्क थ्रू नाही का टिकटॉकची पण पब्लिसिटी होत आहे आणि युजरची पण पब्लिसिटी होत आहे. युजरची पब्लिसिटी होत आहे याच्यामध्ये काही हे नाही, बट इन द एंड टिकटॉकचीच होत आहे. हे कसं, हे वॉटरमार्क आहे ना, हे ओनली टिकटॉकवर आहे बरं, नाही युट्यूबवर आहे, नाही फेसबुकवर आहे, नाही इंस्टाग्रामवर आहे, कशावरच नाही आहे. यस, इट जस्ट लाईक तुम्ही तुमचा व्हिडिओ बनवा आणि तुम्ही तो टाका. कोणत्याही प्रकारचा वॉटरमार्क किंवा कोणत्याही प्रकारचा लोगो आम्ही तुमच्या व्हिडिओवर अपलोड करत नाही. यस, तुम्ही तुमचा व्हिडिओ फ्रीली तुम्ही टाकू शकता. हे युट्यूब, गुगलची पॉलिसी आहे किंवा फेसबुकची पण पॉलिसी सेम आहे, बट टिकटॉकची पॉलिसी वॉज डिफरंट. या हे तुम्हाला न विचारता तुम्हाला तुमच्या व्हिडिओवर तो तशा प्रमाणे वॉटरमार्क टाकतो. या सो दॅट इज नॉट गुड. या डेफिनेटली इज नॉट गुड. सो हे आहे याचे डिसएडव्हान्टेज. अजून पण बहुत सारे डिसएडव्हान्टेज आहे. मी असं गिनवल्या गेल्यानंतर अरे बापरे टू मच आहे, बहुत सारे. बट पहिले मी सांगतो की हे डिसएडव्हान्टेज आहे. आता ऍडव्हान्टेजेस कोणते आहे मी याच्याबद्दल थोडं सांगतो की याच्यामध्ये कोणकोणते ऍडव्हान्टेजेस आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आता याच्यामध्ये जे ऍडव्हान्टेजेस आहे, फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे हा आहे की जो बघणारा जो व्ह्युअर आहे तो खूप जास्त एक प्रकारे हे होऊन जाईल की एक प्रकारे जस्ट 30 सेकंड किंवा 30 सेकंड किंवा जस्ट लाईक 1-2 मिनिटांमध्ये तुम्ही एंटरटेन होऊन जाता. ओके, तुम्हाला ते खूप जास्त आवडायला लागते. ओके, मानून घे की मला नाही का एखादी गाणं आवडते, नेम आहे जस्टिन बिबरचं बेबी सॉन्ग. ओके, आता कसं आहे की मला ते गाणं आवडते, आता त्याच्यावरती एकच व्हिडिओ बनला आहे, तर आपण एकच व्हिडिओ आपण किती वेळा पाहू शकतो, हार्डली 1 किंवा 2 किंवा 3 वेळा. ओके, बट समजा जर नाही का मला ते गाणं तर आवडते, बट कसं आहे मला व्हिडिओ चेंज पाहिजे, तर मग काय करायचं की तुम्ही तो ट्रॅकवर क्लिक करा, म्हणजे जस्ट लाईक जस्टिन बिबरचं सॉन्ग बेबी. तर तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं तर त्याच्यावर नाही का एका ट्रॅकवर बनवलेले मिलियन्स ऑफ व्हिडिओज आहेत. या तर तुम्ही नाही का कोणताही व्हिडिओ सिलेक्ट करा आणि तुम्ही जस्ट पहा, तर त्यावेळेस काय होते की तुम्ही जो व्हिडिओ बघत आहे त्या व्हिडिओमध्ये जे ट्रॅक आहे तर बेबीच आहे, जस्टिन बिबरचं बेबी सॉन्ग, बट एव्हरी टाइम व्हिडिओ इज डिफरंट. तर तुम्ही नाही का सेम व्हिडिओ जरी पाहत असाल ना तरी यू वोंट बी गेट बोर, तुम्ही बोर नाही होणार. एव्हरी टाइम तुम्हाला काही ना काहीतरी नवीन दिसेल, काही ना काहीतरी समथिंग डिफरंट दिसेल, काही ना काहीतरी कॅरेक्टर डिफरंट दिसेल. हा, बट ट्रॅक एकच राहील. यस, कारण तुम्हाला तो ट्रॅक आवडला ना तर तो ट्रॅक एकच राहील. यस, तर हा एक चांगला एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे. यस, कारण व्यक्ती बोर नाही होत. दुसरी गोष्ट ही आहे की काही लोक नाही का खूपच क्रिएटिव्हिटी असतात. इट वॉज वे इवन बेटर. या
कारण काही काही व्ह्युअर्स आहे किंवा काही काही युजर्स आहे जे व्हिडिओज टिकटॉकवर टाकतात, ते लोक इतके क्रिएटिव्ह आहेत, ते लोक काय करतात आपण कधी इमॅजिन पण नाही केलं, बट ते व्हिडिओ त्या टिकटॉकवर टाकतात युजली. यस, म्हणजे जस्ट लाईक मी एक व्हिडिओ बघितला होता ज्याच्यामध्ये काय होते की ते टीनाचं छप्पर नाही का, टीन ओके, युजली तुम्ही बघितलं असेल जे टीनाचं छप्पर असते. आता हे टेरेसवर कसं चढवायचं, ओके, तर याची कोणी व्हिडिओज युट्यूबवर नसेल, याचा व्हिडिओ कधी फेसबुकवर नसेल, बट याचा व्हिडिओ टिकटॉकवर आहे. त्याच्यामध्ये काय होते की जो टीन आहे, टीनला एक ट्रॅक लावला जाते. ट्रॅक म्हणजे असे 2 पोल लावले जाते लोखंडाचे, आणि त्याच्यावर तो ट्रॅकचा जो पोल आहे त्याचा वन एंडला टेरेस्ट आहे, खालच्या एंडला बॉटम आहे. तर त्याच्यावर नाही का तो टीनचा जो पत्रा आहे तो असा इन्क्लाइन ठेवला जातो. ओके, आता या टीनच्या खाली पत्र्याखाली नाही का इथे नाही का एक लाकडाचा हे दिसतो आणि इथे दोरी लावून असते. ओके, आणि ही जी दोरी आहे हे डायरेक्ट छप्पर पर्यंत आहे आणि छप्पर पासून ते खरी बॉटम पर्यंत आहे. आणि बॉटम मध्ये काय असतं, इथे जे लोक आहे ना ते नाही का त्याला खरती उचलतात. जसं याला खाली ओढलं का हा टीन जातो वरती. ओके, सो इट वॉज लाईक दॅट की हे अशी एक टेक्निक आहे, हे मी कधी बघितलीच नव्हती. ह्या म्हणजे अशा प्रकारचे पण गोष्टी जे मी कधी बघितलंच नव्हतं की ये चीजें भी अवेलेबल है. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या इंडियामध्ये नाही का सिलेंडर कसं प्रत्येक घरी घरी जाते. आपल्याकडे पाईपलाईन नाही, अमेरिकेमध्ये पाईपलाईन वगैरे असतात गॅसेसचे, बट आपल्याकडे इंडियामध्ये सिलेंडर्स असतात. ओके, तर कसे आहे की काही काही लोक नाही का सिलेंडर नाही का ट्रकमध्ये कसं काय लोड करतात. ऑब्व्हियसली जे सिलेंडर आहे इट वॉज बिट हेवी, 15 ते 20 किलोचं हेवी असते. तर आणि त्यांना का हे सारं काम कंटिन्यू करावं लागते. तर असे काही लोक आहे जे नाही का ट्रकमध्ये सिलेंडर लोड कशाप्रमाणे करतात, डायरेक्ट सिलेंडर ट्रकवर फेकून देतात. डायरेक्ट भाई मैं पागल हो गए, ये लोग ऐसा कैसे कर सकते. आणि त्यांचा सिलेंडरचा जो स्लॉट आहे बिलकुल एक्झॅक्टली जातो. ये भी क्रिएटिव्हिटी आहे. आणि ते पाहिल्यावर नाही का आपण पागल होऊन जातो यार. आणि कसं आहे, जस्ट लाईक असे लोक आहेत ज्यांना क्रिएटिव्हिटी आवडते किंवा जस्ट लाईक फिल्म मेकर्स आहे वगैरे, यांना नेहमी काही ना काहीतरी नवीन, काही ना काहीतरी आयडियाज पाहिजे. ओके, चांगलं असो वाईट असो, बट त्यांना नेहमी आयडियाज हवे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये डायलॉग्स असो किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये असो. सो इट जस्ट लाईक जेव्हा नाही का तुम्ही नाही का अशा प्रकारचे व्हिडिओ बघता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये आयडिया येते. ऑब्व्हियसली तुम्ही एंटरटेन होऊन जातात, कारण तुम्ही ही गोष्ट कधीच बघितली नाही. कारण कोणी व्यक्ती अशाप्रमाणे सिलेंडर कसा काय फेकू शकतो, हाऊ ही डू दॅट आय डोंट नो. बट हा व्हिडिओ कुठे भेटत नाही तुम्हाला, हा व्हिडिओ टिकटॉकवरच भेटेल. ओके, तर हा एक आयडिया क्रिएशन. दुसरी हे झालं आहे की असे काही युजर्स आहेत ज्यांच्यामध्ये काही चेहरा नाही, काही नाही, बट त्यांची काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी आहे. ते अशाप्रमाणे सिलेंडर फेकतात किंवा अशाप्रमाणे काही ना काही काम करतात. ते पण लोक पॉप्युलर होऊन जाते. आणि पॉप्युलर कसं आहे, समजा यांच्यामध्ये हे असं आहे, जो व्हिडिओ अपलोड करणार आहे, म्हणजे जो व्यक्ती ज्याच्या अंगामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, जो व्हिडिओ अपलोड करत आहे टिकटॉकवर, तर याला नाही का याला पण काही ना काहीतरी मुआवजा भेटतो. बरं, याला पण टिकटॉक सॅलरी देते. ऑब्व्हियसली असे काही टिकटॉकर्स आहे जे खूप जास्त फेमस झाले. ते पर डेला 4-5 टिकटॉक बनवतात ना, ते टिकटॉकवर पोस्ट करतात आणि त्यांना या टिकटॉक सॅलरी देते. बिकॉज ऑफ दॅट की त्यांचा कंटेंट करीब बिलियन्स ऑफ लोक बघतात ऑब्व्हियसली. तर त्यामुळे काय होते की त्यामुळे टिकटॉकची तर पॉप्युलरिटी वाढते, बट सोबत काय होते की तो जो युजर्स आहे त्या युजरला असं नाही वाटलं पाहिजे की मी जे क्रिएटिव्हिटी काढली आणि जे क्रिएटिव्हिटी मी या टिकटॉकवर प्रदर्शित केली, तर ते लोक त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की हा युजर्स आहे, हा इम्पॉर्टंट आहे, कारण याचे एवढे मोठे फॉलोअर्स आहे. टिकटॉकवर हे पण आहे का तुम्ही ज्या व्यक्तीला आवडता, ज्या व्यक्तीचा कंटेंट तुम्हाला आवडतो, तो व्यक्तीला तुम्ही फॉलो पण करू शकता. तर त्या व्यक्तीला तुम्ही फॉलो केलं ना आणि समजा त्याची फॉलोअरची लिस्ट करून मिलियन्स असेल ना, तर त्यामध्ये काय होते की टिकटॉकला असं वाटते की हा व्यक्ती इम्पॉर्टंट आहे आणि या व्यक्तीचं जे कंटेंट आहे ते मिलियन्स ऑफ लोकांना आवडते आणि त्यामुळे मिलियन्स ऑफ लोक टिकटॉक बघतात. तर ऑब्व्हियसली याच्यामुळे टिकटॉक बघतात. तर त्यामुळे काय होते की टिकटॉक त्याला सॅलरी देते. आता सॅलरी किती देते, इट जस्ट लाईक त्याला ते 2 किंवा 3 लाख रुपये पर मंथ. ओके, हे डिपेंड करते त्याच्या याच्यावर, स्पॉन्सरशिपवरनं आणि त्याच्या फॉलोअर्सवर डिपेंड करते. बट समजा तुम्ही
बिगनर आहे तर बिगनरमध्ये तुम्हाला काहीच भेटत नाही. इट वॉज लाईक तुमचे जोपर्यंत फॉलोअर्स एक प्रकारे 10,000 किंवा 1 लाख पर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच भेटत नाही. जोपर्यंत तुमचे जे फॉलोअर्स आहे ते जस्ट लाईक 1 लाख पर्यंत जाईल तेव्हा तुम्हाला तुमचे जे स्पॉन्सरशिप भेटेल ना, स्पॉन्सरशिप भेटल्यानंतर तुम्हाला पैसा भेटतो. ओके, बट कसं आहे ऍडव्हान्टेज फर्स्ट म्हणजे पहिला ऍडव्हान्टेज हा आहे की तुम्हाला नाही का तुमची क्रिएटिव्हिटी, कोणती क्रिएटिव्हिटी असेल ना, नेव्हर माइंड तुम्ही कोणती क्रिएटिव्हिटी तुम्ही टिकटॉकवर टाकू शकता. दॅट इज द फर्स्ट ऍडव्हान्टेज. दुसरा ऍडव्हान्टेज आहे जो युजर आहे ज्याच्यामध्ये काही ना काहीतरी शकल नाही, सुरत नाही, आवाज नाही, काही नाही, पण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी आहे. तो सिलेंडर अशा प्रमाणे फेकून देऊ शकतो. सो ये भी क्रिएटिव्हिटी आहे. या ऑब्व्हियसली आपण याला नाही म्हणू शकत, ये भी क्रिएटिव्हिटी आहे. ओके, तर तो व्यक्तीचा पण एक प्रकारे त्याचा उदरनिर्वाह होत आहे, त्याला पैसे भेटत आहे कारण त्याची क्रिएटिव्हिटी मिलियन्स ऑफ लोक पाहून राहिले आहे. तर इट वॉज लाईक दॅट की त्या लोकांना फील होते की हा चलो इस बंदे की कंटेंट देखते है. तर ऑब्व्हियसली त्या लोकांचं कंटेंट बघल्यानंतर त्या व्यक्तीला काही ना काहीतरी स्पॉन्सरशिप भेटेल. स्पॉन्सरशिप भेटल्यानंतर त्याला पेमेंट पण भेटते, पैसे पण भेटते. ओके, सो दॅट इज द सेकंड ऍडव्हान्टेज. थर्ड ऍडव्हान्टेज तर हा आहे की युजली जो व्ह्युअर्स आहे तो एक प्रकारे बिझी होऊन जातो. तो एक प्रकारे बिझी म्हणजे इन द सेन्स की तो ऍडिक्ट होऊन जातो. येस, त्याला जे आवडते तेच त्याला पाहतो. तो दिवसभरात तरी 3-4 वेळा तो टिकटॉकच पाहतो. येस, सो इट जस्ट लाईक हा चलो आप भी देखते टिकटॉक, टिकटॉक क्या है. सो हे झाले ऍडव्हान्टेज. अजून पण ऍडव्हान्टेज आहे क्विकली पॉप्युलॅरिटी. बहुत ही लवकर पॉप्युलॅरिटी भेटते. येस, इट वॉज टू मच. येस, म्हणजे समजा तुमचा कंटेंट समजा खूपच जबरदस्त असेल, युनिक असेल आणि कोणता पण कंटेंट हे बरं, मी असं नाही म्हणत आहे की तुमच्यापाशी डान्स करता आलं पाहिजे किंवा तुम्हाला नाचता आलं पाहिजे किंवा गाणं म्हणता आलं पाहिजे. नो, कुछ भी करो यार, तुम कुछ भी करो या. काही व्हिडिओ आणि स्वतः ज्याच्यापाशी कंटेंटही नसेल ना, ज्यांची शपथ इतकी बेकार आहे तरी ती लोक पॉप्युलर होऊन जातात. कारण युजली नाही का क्रिएटिव्हिटी कशाला म्हणतात, क्रिएटिव्हिटी म्हणजे इन द सेन्स की तुम्ही काही ना काहीतरी नवीन बनवता. ओके, जे नॉर्मल पेक्षा वेगळं आहे. आता नॉर्मल पेक्षा वेगळं आहे ते सगळंच आहे मग या. म्हणजे इट वॉज लाईक दॅट की मी समज जर या व्हिडिओमध्ये हा बोट दाखवत आहे तर ये अलग आहे या, ये ॲबनॉर्मल आहे या. इट वॉज लाईक दॅट की समज जर मी या व्हिडिओमध्ये काहीही करत आहे, म्हणजे इट वॉज लाईक दॅट की मी अश्लील गोष्टी करत आहे किंवा समज जर मागचं काही बॅकग्राऊंड चेंज होत आहे किंवा काही पण करत आहे, कुछ भी तू विचार कर, तू जे विचार कर ते त्याला म्हणतात, ते क्रिएटिव्हिटी पूर्ण टिकटॉकवर ऍक्सेप्टेबल आहे. तू कुछ भी कर रे, तू हगले कॅमेरे के सामने, कोई तेरे को कुछ नहीं बोलने वाला है. आणि इट वॉज लाईक दॅट की लोक तुला आवडेल पण आणि लोकांना तुझा कंटेंट आवडेल पण आणि ते जस्ट लाईक या इट वॉज टू मच. येस, सो इट वॉज दॅट या. सो पहिला ऍडव्हान्टेज कोणता आहे? पहिला ऍडव्हान्टेज हा आहे की फर्स्ट ऑफ ऑल ऍडिक्ट करतो. दुसरा ऍडव्हान्टेज हा आहे युजरची क्रिएटिव्हिटी, म्हणजे कोणती पण क्रिएटिव्हिटी आहे त्याला त्याचा त्या मोबदल्यात त्याला पैसा भेटतो. तिसरी क्रिएटिव्हिटी म्हणजे हे आहे की पॉप्युलॅरिटी वॉज क्विकली हाय, म्हणजे लवकरात लवकर पॉप्युलॅरिटी भेटते. व्हायरल सर्वात जास्त होते या म्हणजे या टिकटॉकवर नाही का व्हिडिओज खूप जास्त लवकर व्हायरल होतात. यस, इन्स्टेड ऑफ कोणत्याच मीडियम, कोणत्याच माध्यममध्ये अशा प्रकारे